मध्ये मी आपल्याला ज्यावेळेस सांगितलं की मी जे पत्र आहे ते मी सर्वांना उपलब्ध करून देतो. सन्माननीय सभागृहाने ठरवावं. नकारार्थी पाठवले नाही ऐकतो मध्ये आपण बोलता वेळ वाढतो, वेळ तर घालवायचा नाही. ते सभागृहाला देखील आम्हाला शॉक नाही पडला वेळ घालवायचा. या ठिकाणी आपण जर पाठवलंच नसतं तर त्या ठिकाणी जो 60 होतं तो काय चालू राहिला असता. जर त्यांना ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असता तो कोर्टात गेला असता तर त्या ठिकाणी आपण बघितलं असतं इंटरप्रिटेशनचा भाग. या ठिकाणी आपल्या कायद्यामध्ये स्पष्टपणे तरतुदी आहे की कुठल्या कुठल्या बाबतीत तुम्ही शासनाला कॉन्टॅक्ट करायचं, शासनाची मंजुरी त्या ठिकाणी घ्यायची. या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. असेल तर महापालिकेने शासनाकडून मंजूर करून घ्यायचंय. महापालिका म्हणजे महापालिका आहे. आयुक्त ही संज्ञा महापालिका नाहीये. आयुक्तांनी कुठल्या कुठल्या बाबतीत पत्रव्यवहार करायचं ते कायद्यामध्ये नमूद आहे. त्यामुळे जिथे नियम आहे पद्धतीने आम्हाला देखील कळतो, आम्ही देखील वाचले. फक्त काही गोष्टी लादणं हे त्या ठिकाणी चुकीचं आहे. काही प्रथा त्या ठिकाणी आहेत, त्या चुकीच्या पद्धतीने कायद्याला बगल देऊन केलेल्या असतील तर ते आम्हाला फोडणं गरजेचं आहे. या माध्यमातून मंजुरीसाठी सादर करण्याचा अधिकार हा आयुक्त या संस्थेला नव्हता. तरी देखील आपण तो मंजुरीसाठी पाठवला. कलमामध्ये त्या ठिकाणी तरतूद नसताना देखील. पण शासनाच्या मंजुरीची आवश्यकताच नव्हती. शासनाच्या मंजुरीची आवश्यकता नव्हती. ऐका मॅडम, पॉइंट ऑफ ऑर्डर. या ठिकाणी आयुक्तांनी मंजुरीसाठी पाठवलं, नामंजूर नाही केलं, शासनाने निलंबित केलं. म्हणजे राज्य शासनाला आपल्याला आपण केलेला ठराव हा मान्य नव्हता. राज्य शासनाला आपण 58/60 केलेलं हे मान्य नव्हतं. त्यामुळे आपण केलेला ठराव हा त्याने विखंडित करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होती. आणि त्यांनी त्या ठिकाणी आयुक्त महोदयांनी जे पत्रामध्ये नमूद केलेलं ती कारणं देऊन त्या ठिकाणी ते निलंबित केलं. त्याची कारनामास आणि त्याचं उत्तर आपण त्या ठिकाणी सभागृहाच्या स्टार्टिंगला दिलं. आयुक्त साहेब जे 95ला किंवा 96ला जे सेवा नियम बोलतात ते नियम फक्त एक ठराव आहे, ते नियम नाहीये. त्याला नियम बोलतात नाही ना, कारण की त्याला शासनाची मंजुरीच नाहीये. पण महानगरपालिका सन्माननीय सदस्य महोदय, सभागृह नेते, आपण ह्या सभागृहामध्ये म्हणजे माझ्या बाजूला बसलेले असतात सध्या, म्हणजे आपण खुर्चीवर होता आणि मग मी असं विचारू शकतो का म्हणजे याच्या कशा अंमलबजावणी केल्या मागच्या 30 वर्षामध्ये, कसं चाललं, कशासाठी हे चर्चा करतो आपण. मला वाटतं की आपण ह्या गोष्टीमध्ये वास्तव हे नाही केलं पाहिजे. ज्यावेळेस ह्या सभागृहाने ठराव केला, बघा ना, सध्या आतापर्यंत ज्या सेवा नियमाबाबत महानगरपालिकेने 1995 पासून की सर्व राज्य शासनाचे मनासे सेवा नियम स्वीकृत केले आणि जर त्याला राज्य शासनाची मान्यता घेतली नाही, ह्या मागच्या 30 वर्षामध्ये महानगरपालिका ह्या बिना नियमाची चालली का? म्हणजे असं आपण सगळं मागच्या 30 वर्षामध्ये सगळं चुकीचं झालं का? आयुक्त महोदय, या ठिकाणी ज्या गोष्टीला आपण तांत्रिक गोष्टी तुम्ही जर विचार करत बसतात तर हे सगळे प्रश्न येतात. दिशाभूल फक्त नियम शब्दाचा वापरताय. ऐकून घ्या, दिशाभूल फक्त नियम शब्दाचा करताय तुम्ही. बोला. आपण सन्माननीय मॅडमनी चान्स दिला मॅडम. आता सागर नाईक साहेब सभागृह नेते नियमानुसार सभागृह चालवतात, त्यांना सभा नियमानुसार पाहिजे, बाय द बुक पाहिजे, ठरलेलं आहे. सभागृहाला शिस्त लावतात हे पण ठरलेलं आहे. मग त्यांनी तो त्याची ठराव पास केला, त्याचे मेरिट्स न पास करता ते कसे बोलतात अंमलबजावणी करा. पहिले आम्हाला त्याचं उत्तर द्या ना. कसं करता तुम्ही मला काय होतं, वारंवार ते मगाचपासून बोलतात. त्यांना नियम वाचून दाखवला नसेल, सभागृहात एक तर उपस्थित नसतात. उपस्थित नसल्या सभागृहात काय घडलंय ते आपल्याला माहीत नसेल तर माहिती घ्या. नियम वाचून दाखवला, सगळं कायम केलंय, सगळ्यांच्या पुढ्यात कायम करून मंजूर केलाय आणि कायम केलेला ठराव तिथं आहे.
कायम दिलेल्या ह्याला इतिवृत्ताची गरज लागत नाही अंमलबजावणी त्या दिवसापासून त्या क्षणापासून लागू होतं. म्हणजे देत का ते शासन करे का? देत नाही, ते सभागृहाची आहे. अरे ते देतात बोलले ना, देतात बोलले. परत तो विषय घेऊ नका. पुढचा साहेब त्यांच्याकडे दोनदा गेलो काय मला मिनिट्स द्या, मलाच कोर्टात जायचं आहे, मला त्याच्यावर मिनिट्स का नाही देत, माझा अधिकार आहे. मिनिट्स मिळणं हा सभागृहाचा सार्वभौम अधिकार आहे. ऐका आहे की नाही? सांगतो सर्व सदस्यांना. देत का मला सांगा ना. सांगतो तुम्हाला सारखे सारखे तुम्ही बोलता, त्यांना नियम नाही. मला बोलू द्या, माझी पॉईंट ऑफ होती. मला एक सांगा, तुम्ही मगाचपासून बोलताय की आयुक्तांनी असं केलं, आयुक्तांनी तसं केलं, म्हणजे सभागृहाने उद्या ठराव पास केला काय ताळमेळ तोडून टाका, मग आयुक्त साहेबांकडे जाणार, मग आयुक्त साहेब कसं पाठवते तिकडे ठराव, त्याला फिल्टर करायचा अधिकार आहे ना. काय ह्या लोकांनी असं केलेलं आहे ना, तर मग नियम वाचून दाखवा आम्हाला. तुम्ही तरी दाखवा ना, तरी दाखवा ना, दोघेपैकी एकानी दाखवा ना. मग आम्हाला कळत नाही ना, कोणतरी दिशाभूल करताय साहेब, घडी घडी कोणतरी करताय दोघांपैकी एक. दोघे बोलता तुम्ही तुम्हाला अधिकार आहे, ते बोलता तुम्हाला अधिकार आहे. आम्हाला माहिती मिळणं गरजेचं आहे. बघा आयटोमध्ये आपण फक्त शब्दामध्ये खेळ चाललाय. नियम शब्दामध्ये 30 वर्षा अगोदर जे पास केले होते तो एक ठराव म्हणून पास झाला होता. जर विनियम अस्तित्वात नसतील तर ठराव तो मान्य करायचा. 453 आणि 453 खाली बनवणारे नियमच नियम म्हणून गणले जातात. बाकी फक्त तो शब्द आहे. त्यामुळे आपण जो नमूद केलेला नियम होता तो या नियमाशी कनेक्टेड नव्हता. 465 खाली आपण सन्माननीय सदस्य कोणी बोलताना पण बोलू नका. ऐकून घ्या. बसावं तो त्यांचा अधिकार आहे. मग तेच बोललो मी काय बोललो, इथे बसायचं की नाही बसायचं त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. वैयक्तिक अधिकार आहे. मी काय चुकीचं बोललो? सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे आपापसात चर्चा